जय सियाराम। खिल्लारी येथे विश्वसंत परमपूज्य मुरारी बापू यांची कथा संपन्न होत आहे। या कथेचे संयोजक डागा परिवार व श्रीराम कथा संयोजन समिती आहे। जवळजवळ संपूर्ण यंत्रणा व्यवस्था ही अंतिम टप्प्यात असून या संदर्भात मी ईश्वरजी डागा यांना विनंती करतो की निवास व्यवस्था तसंच ट्रान्सपोर्ट वगैरे जी यंत्रणा आहे त्याबद्दल लोकांना माहिती द्यावी ही नम्र विनंती। जय सियाराम। आपणा सगळ्या लातूरकरांच्या आणि किल्लारीकरांच्या भाग्यामुळे ही रामकथा मिळालेली आहे। ही रामकथा 978वी कथा आहे। बापूंच्या आतापर्यंतच्या कथा देश विदेशात सगळीकडे झालेल्या आहेत। बापू भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत। नीलकंठेश्वर सहकारी साखर कारखाना किल्लारी येथे ही रामकथा आहे। जवळपास 27 एकरचा परिसर आहे। त्या परिसरात 15 ते 20 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था, भोजन कक्ष म्हणजे प्रसादी कक्ष जवळपास 3 बनलेले आहेत, तयार झालेले आहेत। स्वयंपाकघरी तयार झालेला आहे। गॅसचा तुटवडा असल्यामुळे मोठमोठ्या भट्ट्या सुद्धा तयार झालेल्या आहेत। कथेच्या तयारीसाठी लातूरचे, किल्लारीचे व परिसरातील नागरिक सुद्धा तेवढ्याच उत्साहाने भाग घेत आहेत। तसेच बापूंचे जे प्रत्येक कथेला असतात असे काही 10-5 जण लातूरला आतापर्यंत येऊन गेलेत व ते स्वतः उभा राहून, म्हणजे ते सगळे स्वतः मोठे मोठे कारखानदार व्यापारी असून सुद्धा ते सगळे उन्हातान्हात उभा राहून तिथे सगळी सेवा देत आहेत। 2000 वाहनांची पार्किंग होईल अशी वाहन व्यवस्था झालेली आहे। जिल्हा प्रशासनाचे व औशाच्या आमदारांचे, लातूर जिल्ह्यातील सगळ्या आमदारांचे तेवढेच सहकार्य आपल्याला आहेत। जिल्हा प्रशासन सुद्धा तेवढंच, म्हणजे जसं की आरोग्य विभाग त्यांचे तिथे जवळपास 4 छोटे छोटे मदत केंद्र उभा करत आहेत। फायर ब्रिगेड आहे किंवा पोलीस मदत केंद्रही आहे। पोलिसांनी म्हणजे तिथे स्पेशल DYSP नेमणूक केलेला आहे। त्या DYSPच्या खाली जसे 2 PI किंवा 10 PSI, 200 होमगार्ड, 50 पोलीस अशी व्यवस्था त्यांनी पूर्ण केलेली आहे। त्या लोकांनी एकदा पूर्ण निरीक्षण करून गेलेले आहेत व त्यांची बैठक 1-2-3 दिवसात तिथे होणार आहे। तसेच लातूरचे जे सगळे जाऊन रोज काम करतात त्या लोकांची व जे पुढचे कामं ज्यांनी घेतलेले आहेत, जसं प्रसाद वाटप किंवा वाहन व्यवस्था, पाण्याचं सुद्धा खूप मोठं नियोजन आहे। जवळपास रोज 1 लाख लिटर पाणी प्यायला लागणार आहे। तर त्या हिशोबाने सुद्धा खूप चांगलं, म्हणजे आरोग्यदायी पाणी द्यायचा प्रयत्न आहे आणि त्याचंही नियोजन चालू आहे। सगळ्यांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी हजारोच्या संख्येने कथा ऐकायला यावं। कथेची तारीख आणि वेळ। कथेची तारीख 23 मे ते 31 मे आहे। 23 मे रोजी कथा दुपारी 4 वाजता चालू होईल व संध्याकाळी 7 ला संपेल। 24 ते 31 कथा ही सकाळी 10 ला असेल। बापू हे अगदी वेळेवर येतात, म्हणजे बापू 10 मिनिट आधी कथा स्थानावर पोहोचतात। तर माझी सगळ्यांना हीच विनंती, म्हणजे जरी पास असले काही असले तरी त्याचा काही उपयोग नाही आहे। आपण लवकरात लवकर येऊन आपापले सगळे स्थान ग्रहण करावे व जास्तीत जास्त ऐकण्याचा फायदा घ्यावा। त्यानंतर कथा झाल्यानंतर रोज सगळ्यांसाठी, कथा ऐकणाऱ्यांसाठी व न ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा प्रसादीची व्यवस्था, प्रसादी म्हणजे भोजन आहे, सगळ्यांनी त्या प्रसादीचा आनंद घ्यावा। त्याचा वेळ किती? प्रसादीची वेळ आजकाल शुगरचे पेशंट वगैरे असल्यामुळे आपण 11:30 पासून ठेवलेली आहे, म्हणजे 11:30 ते 3 पर्यंत प्रसादी राहील। अच्छा। आणि कथेची वेळ? कथेची वेळ 10 ते 1। अच्छा। आणि पार्किंग आपण लोकांना येण्या जाण्यासाठी कुठल्या बस स्टँडवर ST महामंडळाला विनंती केलेली आहे। त्यांनी लातूर, निलंगा, औराद, औसा, उमरगा
येथून स्पेशल बसेस सोडण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे की बस 35 पॅसेंजर 40 पॅसेंजर झाले की आम्ही सोडणार आणि दुसरी बस लगेच तयार राहणार. पण बस न निघणारे किंवा आपल्या वाहनाने निघणाऱ्यांनी असं विचार करायचा की एका तासात पोहोचवलं असं समजतो आपण, ते शक्य नाही आहे. कारण त्यावेळेस खूप ट्रॅफिक राहणार आहे. तर 1.5 ते पावणे 2 तास लागतील हे समजून सगळ्यांनी आपापलं तिथे पोहोचायचं नियोजन करावं. डागा परिवार आणि लातूरातील सर्व बापू भक्त या कथेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे की आपण अधिकात अधिक संख्येनं यावं, शिस्तीचं पालन करावं आणि डागाजींनी जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. हा आहे कथा मंडप. हा 165 बाय 450 फूट याची लांबी आणि रुंदी राहणार आहे. या ठिकाणी मंडपमध्ये मोठे पंखे तसंच स्प्रिंकलरची पण व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी मंडपचं काम अहोरात्र 400-450 लोक करत आहेत. जमिनीचं सपाटीकरणाचं कामही या ठिकाणी सुरू आहे. कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि तापमान खूप असताना सुद्धा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी स्प्रिंकलरची पण व्यवस्था केली जाणार आहे. पाण्याची पिण्याच्या ही व्यवस्था वेगवेगळी केली जाणार आहे. भोजन करण्यासाठी म्हणजे प्रिपरेशन नाही, भोजन म्हणजे करण्यासाठी 2 टेंट आहेत. ते कथा मंडपाच्या पूर्वेच्या बाजूला आहेत. जे एक आहे 100 फूट बाय 200 फूट, दुसरा आहे 100 फूट बाय 150 फूट. त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे पूर्वेला स्वयंपाक करण्यासाठीच 100 बाय 150च त्या ठिकाणी केलं जात आहे. संपूर्ण यंत्रणा अत्यंत अहोरात्र काम करत आहेत. या कथा समिती संयोजक डागा परिवार आणि श्रीराम कथा समिती अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन आहे. कारखान्याच्या बाजूला म्हणजे साधारणतः भोजन कक्षाच्या पलीकडल्या बाजूला साधारणतः 1,500 गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे. स्वच्छतागृह रेडीमेड जवळजवळ 400 ते 140 स्वच्छतागृह राहणार आहेत. कुटिया बाजूला 50 हे आलेले कायम मुक्कामाला राहणाऱ्या लोकांसाठी ही करण्यात येत आहेत. आपण त्या कुटियाचं पाहणार आहोत आणि बापूचं निवासस्थान की कुटियाचं काम हे गणेश माने यांच्या फार्म हाऊसवर आपल्या कोणतं गाव ते शिरसलपाटी पासून मध्ये गेल्यानंतर थोडं 4-5 किलोमीटर का नाही मीटर एकदम रस्त्याला लागूनच ते त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे एकंदरीत हे संपूर्ण अहोरात्र काम सुरू आहे.